ओके, सेकंड चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिक्सच्या अनालिसिस ऑफ फोर्सेस. तर आपल्याला अनालिसिस ऑफ फोर्सेस बघायचं म्हणजे काय, की फोर्सेसचा स्टडी करायचा आहे आपल्याला एक प्रकार ह्या चॅप्टर मध्ये. आणि तुमचा जो अख्खा इथून पुढचा जो मेकॅनिक्स आहे, म्हणजे चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 3 आणि चॅप्टर नंबर 4, असे 3 चॅप्टर जे आहेत का, ते पूर्णपणे फोर्सेसवर चालणार आहे. इव्हन जे तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल नावाचा सब्जेक्ट आहे, सॉम म्हणतात बघा सगळे त्याला, सॉम, जो आता बऱ्याच जणांचा बॅक राहिलाय बघा ह्या सेमिस्टर, म्हणजे सेकंड इयर मुलं आहेत ना, त्यांचा बऱ्याच हो. जणांचा बॅक राहिला, अवघड सब्जेक्ट आहे. त्याचा बेस जो आहे, बेस तो दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर आणि चौथा चॅप्टर आहे. त्यामुळं हे चॅप्टर येणं खूप महत्वाचं आहे. तर मग आपलं हा चॅप्टरचं नाव आहे अनालिसिस ऑफ फोर्सेस. नाव टाकून घ्या त्याला सगळ्यांनी, अनालिसिस ऑफ फोर्सेस. थेअरी खूप नाहीये ह्या चॅप्टर मध्ये, आणि ह्याच्यावरची थेअरी विचारली पण जात नाही. हा चॅप्टर पूर्णपणे प्रॉब्लेमवर आहे, नुसते प्रॉब्लेम असतात ह्या चॅप्टर मधले. त्यामुळे आपण स्टार्टिंगला फक्त बेस आयडिया यूज पर्यंत फोर्स म्हणजे काय वगैरे हे थेअरी पाहू, आणि लगेच आजच प्रॉब्लेम चालू करणार आहोत आपण याची सोडवायला. टाकलं नाव अनालिसिस ऑफ फोर्सेस, बघा इथं नाव दिसतंय तुम्हाला सगळ्यांना, हो. अनालिसिस ऑफ फोर्सेस. ओके. ओके, फोर्सची डेफिनेशन दिली बघा. फोर्स म्हणजे काय, फोर्स म्हणजे एक अशा प्रकारची गोष्ट आहे, अशा प्रकारे फोर्स म्हणजे काय आहे, की एक अशी क्वांटिटी आहे, अशी गोष्ट आहे, अशी एजन्सी आहे, त्याच्यामुळे काय होतंय, की जर का एखादी गोष्ट अशी स्टॉप आहे, थांबलेली आहे. समजा हा पेन दिसतोय बघा तुम्हाला, तो पेन असा स्थिर आहे, समजा आता स्टेबल आहे, स्थिर आहे, दिसतोय का हातावर माझ्या पेन सगळ्यांना, हे बघा हा. हो. आणि जर का मी त्याला असा फोर्स लावला, तर तो पेन काय करतोय, तो मोशन मध्ये येतोय. फोर्स ही अशी गोष्ट आहे, ती काय करते, स्टेट ऑफ रेस्ट ऑर मोशन. की फोर्समुळे काय होतंय, की त्या एखाद्या बॉडीची जी आत्ताची कंडिशन आहे, एक तर ती रेस्ट मध्ये असेल, तर ती काय येणार आहे, मोशन मध्ये येणार आहे. किंवा हा पेन मोशन मध्ये चालला, मी फोर्स लावला, आता जातोय का पुढं, नाही, थांबला इथं जागेवर. त्याला आपण काय म्हणणार आहे, एक तर स्टेट ऑफ रेस्ट ला मोशन मध्ये आणायचं, किंवा मोशनला काय करायचंय, रेस्ट मध्ये आणायचंय. ही जी गोष्ट आहे, ती कशी देते, फोर्स. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, फोर्स. म्हणजे अजून तुम्हाला एक ड्रॉइंग काढून एक्झाम्पल दाखवतो, समजा मी हं? की समजा हा आपला, इथं जो दिसतोय तुम्हाला, हा सरफेस आहे, हा सरफेस आहे, म्हणजे तुमचा जमीन आहे. जमिनीवर इथं असा एक बॉक्स ठेवलेला आहे. ओके. दिसतोय बॉक्स, बॉक्सला काय केलं, इकडच्या साईडनी ना आपण असा, सध्या जागेवर उभा आहे बरं का बॉक्स. बॉक्सला काय केलं, इकडच्या साईडनी असं लावलाय आपण फोर्स, असं फोर्स लावला बॉक्स. काय होईल रे बॉक्स, पुढे जाईल. पुढे पुढे जाईल, सरकन. पुढं सरकत, बरोबर, पुढं सरकणार आहे बॉक्स. हा, मग काय झालं, की जेव्हा आपण फोर्स नावाची गोष्ट आपण त्या बॉक्सला अप्लाय करतो, तेव्हा बॉक्स तो ज्या त्याच्या रेस्ट पोझिशनला आहे, जो तो जागेवर थांबलेला आहे, तो कशात येतोय, मोशन मध्ये येतोय. किंवा किंवा आता वर पा, वर एक मी इन्क्लाइन सरफेस काढलेला आहे, असं इन्क्लाइन सरफेस आहे, आणि इथून आहे ना असा, हा जो बॉल आहे का, बॉल, तो काय होतोय, घसरत 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 खाली येतोय. येतोय का खाली, हो. हा, तो घसरत घसरत काय झाला, असा 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 इथपर्यंत आला, आणि मी इथं फोर्स लावला, असं. हा काय लावलाय आपण, फोर्स लावला. काय होईल रे, बॉल काय होईल, थांबून गेली हा. जागेवर, थांबून गेली जागेवर. म्हणजेच काय झालं आपण, की जो बॉल घसरत घसरत खाली येत होता, त्याला आपण फोर्स लावल्यामुळे त्याची मोशन होती, तिला काय केलं आपण, स्टॉप केलं. फोर्सची कन्सेप्ट समजते का, फोर्सचं काम काय, की जर का एखादी गोष्ट जागेवर थांबलेली आहे, एखादी गोष्ट जर का जागेवर थांबलेली आहे, तिला मोशन मध्ये आणणं, किंवा एखादी गोष्ट जर का मोशन मध्ये, तिला थांबवणं, हे काम कोण करतं, फोर्स करतो. अजून फोर्स काय करतं, एखाद्या बॉडीची साईज आणि शेपच चेंज करतं. आता समजा, हे बघा, हे
आताच्या कंडिशनला कसं दिसतंय, हातातलं माझ्या हातातलं हे नॉर्मल दिसतंय. मी काय केलं, असं फोर्स लावला, झाली का शेप आणि साईज चेंज झाली का? हो. कशामुळे झाली? मी लावलेलं फोर्समुळे. फोर्स. किंवा मी असा फोर्स लावला, झाली का शेप आणि साईज चेंज? हो. फोर्सचं कार्य समजलं? फोर्स कशा प्रकारे काम करतं, फोर्स म्हणजे काय? फोर्स म्हणजे अशा प्रकारची एक्सटर्नल ना, बाह्य, इंटरनल नाहीये. फोर्स कसा असतो? एक्सटर्नल असतो. फोर्स ही एक बाह्य एजन्सी आहे, एक्सटर्नल एजन्सी आहे. ती काय करते की बॉडीची जे पोझिशन आहे, बॉडीची जी स्टेट आहे ती चेंज करते, किंवा बॉडीचा साईज आणि शेप काय करते, चेंज करते. ओके, लिहून घ्या चला डेफिनेशन एवढी फोर्सची. हम्म, ठीक आहे, झालंय. मग पुढे फोर्सचं काय इफेक्ट होतात बॉडीवर? बघा, तेच काय इफेक्ट होतं. एक तर मोशन स्टार्ट करणं, म्हणजे आपण जसं बॉक्सला सरकवलं होतं, मोशन स्टार्ट करणं, किंवा मोशनला काय करणं, स्टॉप करणं. नंतर दुसरं काय, का स्पीडला चेंज करणं. स्पीड काय करणं, चेंज करणं. जर का कमी असेल फोर्स लावल्यामुळे स्पीड काय होणार आहे, वाढणार. किंवा जास्त जास्त स्पीड मध्ये चालली, उलट्या डायरेक्शनने जर का फोर्स लावला तर स्पीड काय होणार आहे, कमी. डायरेक्शन जरी बदलायची तरी पण फोर्स काम करतं. आणि डिफॉर्मेशन करायचं म्हणजे काही स्टाईल शेप मध्ये चेंज करायचंय तरी पण फोर्सचं, म्हणजे फोर्समुळं ते होऊ शकतं. हे महत्वाचं आहे. युनिट ऑफ फोर्स काय? युनिट ऑफ फोर्स लागणार म्हणजे लागणार आहे आपल्याला, न्यूटन. न्यूटन. लिहून घ्या, युनिट ऑफ फोर्स न्यूटन. बस बाकी काय नका लिहू. युनिट ऑफ फोर्स काय असतं, न्यूटन. ओके. नंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं करतो आपण? काय नाही, फोर्स इज रिप्रेझेंटेड बाय अ व्हेक्टर. तुम्ही फिजिक्स मध्ये शिकला असताल बघा, स्केलर वेक्टर. त्यातला फोर्स ही काय असतं, वेक्टर असतं. त्याला काय असतं, मॅग्निट्यूड असतं. मॅग्निट्यूड असतं, नंतर डायरेक्शन असते, लाईन ऑफ ऍक्शन असते, आणि पॉइंट ऑफ अप्लिकेशन असतं. प्रत्येक गोष्ट सांगतो. हे बघा, की समजा हा फोर्स आहे, फोर्स एफ एवढा फोर्स आहे. तर ह्या फोर्सच्या कोणत्या कोणत्या गोष्टी मॅटर करतात? एक म्हणजे मॅग्निट्यूड, म्हणजे हा किती न्यूटनचा आहे, क्वेश्चन मार्क न्यूटन. दुसरं म्हणजे डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शनला चाललाय हा फोर्स, ते मॅटर करतं. त्याची लाईन ऑफ ऍक्शन कशी आहे, म्हणजे तो कोणत्या लाईन मध्ये त्याची ऍक्ट आहे. आणि शेवट पॉइंट ऑफ अप्लिकेशन, तो कुठं अप्लाय होतोय. म्हणजे बघा, आता समजा हा बॉक्स आहे, चला हा बॉक्स आहे, ह्याला एक फोर्स लावला 5 न्यूटनचा, आणि इकडून फोर्स लावला 3 न्यूटनचा. मला सांगा, बॉक्सची जी मुवमेंट होईल ती कोणत्या डायरेक्शनला होईल? राईट साईडला होईल का लेफ्ट साईडला होईल? राईट साईडला. राईट साईडला होईल. आणि किती न्यूटननी होईल ती? 2 न्यूटन. 2 न्यूटननी. कारण इकडं 5 चाललंय आणि इकडं 3 चाललंय. 5तून 3 गेले, किती शिल्लक राहिले? 2 न्यूटन राहिले. म्हणजे याच्यात दोन गोष्टी कळल्या तुम्हाला. एक तर काय असतं, मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन असतं, नंतर लाईन ऑफ ऍक्शन पण असते.
लाईन ऑफ ऍक्शन कोणत्या लाईन, एकाच लाईनला दोघं पण काय करतायत ते ऍक्ट करतायत. आणि पॉईंट ऑफ ऍप्लिकेशन पण, पॉईंट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे हा हा जो बॉक्स आहे हा पॉईंट ऑफ ऍप्लिकेशन आहे आपला. नाहीतर नाहीतर तुम्ही काय केलं, हा बॉक्स आहे, ह्या बॉक्सला इकडून लावला फोर्स 5 न्यूटनचा आणि इकडं लावला खाली 3 न्यूटनचा फोर्स, काय होईल तर त्या 3 न्यूटनचा काय पॉईंट ऑफ ऍप्लिकेशन काही संबंध आहे का? नाही. आपल्या ऑब्जेक्ट नाही. काही संबंध आहे का? नाही. नाही. त्यामुळं हे जे इलेमेंट आहेत खूप महत्वाचे आहेत. काय की फोर्सला मॅग्निट्यूड पाहिजे नाही, म्हणजे असतच, डायरेक्शन पाहिजे नाही, लाईन ऑफ ऍक्शन मध्ये पाहिजे नाही, आणि पॉईंट ऑफ ऍप्लिकेशन वर पाहिजे, कुठं व्हेअर फोर्स इज अप्लाइड म्हणजे पॉईंट ऑफ ऍप्लिकेशन. ओके, नंतर मग पुढं बॉईज नोटेशन. बॉईज नोटेशन काय सांगतं का फोर्स जो आहे बघा, हे बॉईज नोटेशन सांगतं का फोर्स जो आहे हा कॅपिटल लेटरने दाखवला जातो, जसं की F1, F2, F3 कॅपिटल लेटरने दाखवला जातो. ओके, आता आता तुम्हाला पाहायचंय कॅरेक्टरिस्टिक्स, तर आताच पाहिले आपण, आणि आता तुम्हाला पाहायचंय मेन टॉपिक, ज्याच्यावर एक प्रॉब्लेम फायनल एक्झाम मध्ये येतो म्हणजे येतो. टॉपिक असा आहे की समजा हा हा एक पॉइंट आहे, ह्या पॉइंट मधून हा एक फोर्स चाललाय, हा दुसरा फोर्स चाललाय, दिसताय दोन फोर्स, हा फोर्स आहे कॅपिटल पी, हा फोर्स आहे कॅपिटल क्यू. ओके, दोन फोर्स दिसताय, दोन फोर्स दिसताय, आणि दोन फोर्स काय करतायत माहिती का, की इथं जे ऑब्जेक्ट आहे, समजा थोडं पी आणि क्यू नंतर काढतो मी, ऑब्जेक्ट काढतो आधी, हे ऑब्जेक्ट आहे, ओके हे ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला काय करतायत, हे दोन फोर्स अप्लाय केलेले आहेत, तर या फोर्समुळे काय होईल रे ऑब्जेक्टचं, पी फोर्स आहे आणि क्यू फोर्स आहे, ऑब्जेक्टची काहीतरी मुवमेंट होईल, कोणत्या डायरेक्शनला होईल मुवमेंट, राईट साईडला होईल का लेफ्ट साईडला होईल, राईट साइड. पण हे कोण ठरवणार, फोर्सची काय क्वांटिटी ते ठरवणार ना, की समजा हा फोर्स जो चाललाय, हा फोर्स कसा चाललाय, खालून वरच्या डायरेक्शनला चाललाय, आणि हा फोर्स कुठे चाललाय, वरून खालच्या डायरेक्शन चाललाय. ओके, मग जर का हा पी मोठा आहे तर बॉक्स कसा जाणार आहे, असा वरच्या साईडला थोडासा सरकत सरकत जाईल. ओके, आणि क्यू जर का मोठा असेल तर बॉक्स काय होईल, असा खालच्या डायरेक्शनला सरकत जाईल. पण कळतंय तुम्हाला, लक्ष देत आहे का? हा ओके, तर मग आपल्याला काय करायचंय माहिती का, की ह्या दोन फोर्स जे आहेत पी आणि क्यू, पी आणि क्यू ह्या दोन फोर्सच्या बदल्यात एकच फोर्स अप्लाय करायचा आहे. आता फोर्स किती दिसत आहे तुम्हाला, दोन फोर्स दिसत आहे, पी दिसतोय, क्यू दिसतोय, आणि ह्या दोन फोर्सच्या बदल्यात काय करायचं आपल्याला, फक्त एकच फोर्स अप्लाय करायचा आहे. तर तो फोर्स फाइंड कसा करायचा, तर त्या फोर्सला आपण म्हणतो रिझल्टंट फोर्स म्हणतो आपण, की जेव्हा दोन फोर्स आहेत, दोन फोर्स मेन म्हणजे काय, दोन फोर्स जे निघतायत का ते एकाच पॉइंट मधून निघतायत, आणि एकाच पॉइंट मधून निघतायत, त्यामुळे त्यांना आपण म्हणतो कॉन्करंट फोर्सेस. कसले फोर्सेस म्हणतो आपण त्यांना, कॉन्करंट फोर्सेस म्हणतो. आज म्हणणं समजतंय की तुम्हाला, की जे दोन फोर्स आहेत ते हो. दोन फोर्स ते दोन फोर्स निघताय, कुठून निघताय, फक्त एकाच पॉइंट मधून निघताय, त्यामुळे त्यांना कसले फोर्स म्हणायचंय, कॉन्करंट फोर्स म्हणायचंय. आणि आपल्याला काय करायचंय का, त्या दोन फोर्सच्या बदल्यात एकच फोर्स लावायचा आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला असा आहे, त्या समजा रिझल्टंट फोर्स जो आहे, रिझल्ट वरून काय बनला आपला रिझल्टंट फोर्स, रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq. एक मिनिट, अरे लॉक का झालंय, अरे अरे अरे, चार्जिंग संपली काय, एक मिनिट रे पोरांनो.
ओके ओके. दिसतंय सगळं व्यवस्थित? मी दिसतोय का? मी दिसतोय का? ओके ओके. तर 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 काय करायचं होतं? दोन फोर्स आहेत आणि दोन फोर्सच्या बदल्यात काय करायचं होतं आपल्याला? फक्त एकच फोर्स घ्यायचा आहे. म्हणजे त्या दोघांच्या बदल्यात आपल्याला एक जर फोर्स घ्यायची वेळ आली किंवा दोघांच्या बदल्यात जर काही एकच फोर्स काढायचा आहे, तर आपण काय करणार? त्याला कसला फोर्स म्हणणार आपण? रिझल्टंट फोर्स म्हणणार. त्याचा फॉर्म्युला आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 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 पी पी क्यू. क्यू इंटू कॉस थिटा. आता हा थिटा काय? थिटा म्हणजे काय? तर ह्या दोन फोर्सच्या मधला अँगल. ओके. मी हेच परत पुढच्या स्लाइडवर पण तुम्हाला काढून दाखवतो, म्हणजे तुम्हाला सुद्धा व्यवस्थित लिहिता येईल. का? नाव टाकताना टाका रिझल्टंट ऑफ टू कॉन्करंट फोर्सेस. की टू कॉन्करंट फोर्सेस आहेत, त्याचा आपल्याला काय काढायचं आहे? रिझल्टंट काढायचा आहे. तर कोणते दोन कॉन्करंट फोर्सेस आहे? समजा हा त्यांचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन आहे. समजा त्यांचा पॉइंट आहे जिथं ते दोघं काय झालेत? मीट झालेत एकमेकांना. हा एक फोर्स आहे पी, हा दुसरा फोर्स आहे क्यू. पी ए क्यू ए आणि त्या दोघांमधला अँगल काय आहे? थिटा आहे. टू कॉन्करंट फोर्सेस पी and Q with theta is an angle between them. Therefore, magnitude of resultant. आता रिझल्टंट जो आहे म्हणजे जो आपण R काढणार आहे, त्याला पण दोन्ही गोष्टी असणार आहेत. एक असणार आहे मॅग्निट्यूड आणि दुसरी असणार आहे डायरेक्शन. का बरं? हे बघा बघा बरं, परत एकदा मी सांगतो की समजा हा बॉल आहे. बॉल आपण हवेत वगैरे फेकू शकतो. त्याला इकडून एक फोर्स लावला, इकडून एक फोर्स लावला. एक फोर्स जो आहे तो बॉलला पुढे घेऊन चाललाय, हवेत घेऊन चाललाय. दुसरा फोर्स जो आहे तो बॉलला पुढे घेऊन चाललाय, खाली घेऊन चाललाय. ओके. जो वर घेऊन चाललाय तो आहे 100 न्यूटनचा आणि जो खाली घेऊन चाललाय तो आहे 60 न्यूटनचा. बॉल वर जाईल का खाली जाईल? वर. कुठं जाईल बॉल? वरती. वरच्या साईडला जाईल. वरती पण थोडं पुढे. वरच्या साईडला जाईल. बरोबर, तुम्हाला लक्षात आहे, कारण वरच्या साईडचा फोर्स काय दिसतोय? जास्त दिसतोय. म्हणजे बॉल कुठं जायला पाहिजे नाही? वरच्या साईडला जायला पाहिजे नाही. तर मग तो वरच्या साईडला जाईल तर किती अँगलनी वरच्या साईडला जाईल हे सुद्धा आपल्याला फाइंड करावं लागतं. त्यामुळं आपल्याला जो रिझल्टंट काढायचा आहे का, जो दोघांच्या मध्यात एक फोर्स काढायचा आहे का, त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे तो कितीचा असेल आणि तो किती अँगलनी आपल्याला काम करेल आपलं, ह्या दोन्ही गोष्टी काढायच्यात. तर आपल्याला काय काढायचंय? मॅग्निट्यूड हे खोडतो आम्ही. तुम्हाला जेवढं लिहायचं तेवढंच लिहून देतो. Magnitude and direction of resultant. Magnitude and direction of resultant. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूडचा. घ्या आधी. मॅग्निट्यूड R इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. लिहून घ्या व्यवस्थित. आणि पुढचं आहे डायरेक्शन
अल्फा इज इक्वल टू अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. हे मॉड मध्ये घ्यायचा. व्यवस्थित लिहून घ्या दोन्ही फॉर्म्युले आणि आपण आता याच्यावरचे क्वेश्चन सोडू. सगळ्यांनी कॅल्सी घेतले असावी सोबत, मी सांगितलं होतं तुम्हाला. व्यवस्थित लिहा. आणि ऐका ना, हॅलो, माझं काय म्हणणं आहे का तुम्ही एक सेपरेट एक छोटीशी डायरी करा ज्याच्यात मेकॅनिक्सचे आपल्याला फक्त फॉर्म्युले लिहायचेत. तसं जास्त फॉर्म्युले नाही आहेत ह्याच्यात बरं का, पण तरी एक सेपरेट फॉर्म्युलेची नोटबुक असलं ना तर मग आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं. पहिल्या चॅप्टर मध्ये लय फॉर्म्युले होते ना रे, ते प्रत्येक मशीन चेंज झाली का फॉर्म्युला चेंज होत होता. इथं तसं नाहीये, इथं थोडेच फॉर्म्युले आहेत आपल्याला. झालं सर लिहून. ओके, क्वेश्चन घ्यायचं चला. क्वेश्चन लिहायला घ्या चला. फॉर्म्युला आलाय परत एकदा, एक मिनिट. 4 पेजेसची गरज आहे आता जरा. अरे फाइंड magnitude and direction of resultant magnitude and direction of resultant of following two concurrent forces. आणि अशा प्रकारची डायग्राम दिलेली आहे. हा दिलाय P इज इक्वल टू 8 न्यूटन. हा दिलेला आहे Q इज इक्वल टू 6 न्यूटन आणि त्यांच्यामधला अँगल दिलाय थिटा इज इक्वल टू 70 डिग्री. सोडवायचा. मग काय नाही, गिवन लिहायचं आधी.
सांगा गिवन मध्ये काय आहे? P इज इक्वल टू किती दिलेला आहे? 8 न्यूटन. नंतर Q इज इक्वल टू काय दिलेला आहे? 6 न्यूटन. आणि थिटा इज इक्वल टू किती दिलेला आहे? 70 डिग्री. मग आपल्याला माहिती आहे काय फॉर्म्युला आहे का मॅग्नेट्यूड ऑफ रिझल्टंट R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा. ओके बरोबर आहे का पोरांनो? हो. ओके मग पुढं स्क्वेअर रूट मध्ये सांगा P किती दिलेला आहे? 8. जे आहे का जे आवाज का नाही आज? तांब- 8 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर 2 इंटू 8 इंटू 6 इंटू कॉस थिटा म्हणजे किती डिग्री रे? 70 डिग्री. 70 डिग्री. हा मी इथून मधून एक लाईन मारतो. ओके सांगा मग त्याच्यावरून काय होईल? R इज इक्वल टू एक एक गोष्ट सोडवायची आहे, बिलकुल गडबड करायची नाहीये. ओके 8 चा स्क्वेअर किती होतो? 64. प्लस 6 चा स्क्वेअर 36. 6 प्लस 2 इंटू 8 इंटू 6 8 2 16 16 96 96 cos 70 डिग्री इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये 64 प्लस 36 प्लस 96 cos 70. सगळं टाका डायरेक्ट कॅल्सिट. 196. किती आलं? 100. 96. नाही 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 अरे 96 आणि cos 70 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. त्यामुळे आता हे जे 3 टर्म आहेत का 1 2 आणि 3 सगळं टाका डायरेक्ट कॅल्सिट. त्याच्या आधी एक मिनिट मी जी स्क्रीन शेअर करतोय ती बघा एकदा. का ना बंद. आता हे मेकॅनिक्स मध्ये थोडंसं कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे त्यासाठी थोड्याशा गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. हम्म सगळ्याच्या स्क्रीनवर कॅल्क्युलेटर दिसतंय का पोरांनो? हो. ओके दिसतंय. तुम्ही काय केलं सगळ्यात आधी 8 स्क्वेअर केला 64 आला. नंतर 6 स्क्वेअर केला 36 आला. नंतर 2 इंटू 8 इंटू 6 केला 96 आला. ओके आता इथून पुढचा भाग जो आहे तो तुम्हाला कॅल्सिट टाकायचा आहे. आता मला सांगा तुमचा जो अँगल दिलेला आहे का अँगल दिलेला आहे का अँगल तो डिग्री मध्ये दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला चेक करायचं तुमच्या कॅल्सिट ना वर डिग्री आहे का? डिग्रीमुळे तुमच्या कॅल्सिट डी लिहिलेला असेल बघा वर. हो. सगळ्यांनी एकदा थंब टाका दिसत असेल डी सगळ्यांना. तर डिग्रीचा डी दिसतोय का सगळ्यांना बघा कॅल्सिट? श्रुतीला दिसला, गणेशला दिसला, वैभवला पण दिसलाय. ठीक आहे रुद्राला पण दिसलाय. अजून बाकीच्यांना काय? ओके आदित्यला पण दिसलाय. तेजस्वी हा तर तो डी पाहिजे नाही. कधी कधी तिथं तुमच्या चुकून आहे ना रेडियनचा आर पण असतो. तर रेडियनचा आर आपल्याला नकोय. आपला अँगल कशात मोजणार आहे आपण? डिग्रीत मोजणार आहे. तर डिग्री पाहिजे. बघा माझं पण इथं बघा डिग्रीवर ब्ल्यू आहे. दिसतंय का? आता सगळं टाकायचं 64 प्लस पुढं काय होतं 36 प्लस 96 कॉस कुठे आहे? कॉस चुकलं 64 प्लस 36 प्लस 96 इंटू
आता इकडं मला इकडच्या कॅल्सी मध्ये म्हणजे लॅपटॉप मधला कॅल्सी आहे, त्यामुळे इकडे आधी अँगल टाकावा लागतो. किती अँगल आहे? 70 आणि मग कॉस टाकावा लागतो. इज इक्वल टू किती आला आन्सर? 132.83. आता पहिले 2 पॉईंट घ्यायचे आपल्याला आन्सर मध्ये. कधी पण किती पॉईंट घ्यायचे आन्सर मध्ये? 132.83. आलो मी. किती आलाय ते? स्क्वेअर रूटच्या आतमध्ये टेन्शन झाला काय? स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 132.83. तुम्ही पण टाका बरं, तुमचं पण तेच येते का चेक करा बरं. आता याचं स्क्वेअर रूट काढायचंय. काढा, काय येतं सांगा आन्सर मला. चला मी पण काढतो तुमच्या सोबत. 11.52. स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट चिन्ह पुढे दिसत नाही काय? तुम्हाला दिसतंय का पुढे स्क्वेअर रूट? 132.83 चा स्क्वेअर रूट. वाय रूट काय येत आहे? हे क्यूब रूट आहे. इथं स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट ओके. 132.83 स्क्वेअर रूट मध्ये 11.52 आलं का? R इज इक्वल टू 11.52 न्यूटन. ओके, काय भेटलं आपल्याला आता शिके? अरे मित्रांनो, काय भेटलं आपल्याला? रिझल्टंटचं मॅग्निट्यूड भेटला. अजून काय काढायचं आपल्याला? डायरेक्शन ऑफ डायरेक्शन रिझल्ट. काढणं बाकी आहे. ओके, म्हणजे अल्फा काढायचा आहे का नाही? हो. काय फॉर्म्युला होता अल्फाचा? सांगा 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 चला. Tan inverse इथं काय करा, ह्याला म्हणा मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड अल्फा इज इक्वल टू tan टॅन inverse इनवर्स क्यू bar मॉड मध्ये क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. बरोबर का? इज इक्वल टू टॅन इनवर्स क्यू साइन थिटा. क्यू किती आहे? 6 इंटू साइन थिटा. थिटा म्हणजे किती येतं? 70 डिग्री अपॉन पी प्लस पी म्हणजे किती आहे? 8 प्लस 6 कॉस 70. मग आता ह्याचा आन्सर काढला घेतलं परत एकदा कॅल्सियत आपण. आता माझ्याकडे मी इथं जागा करतो अशी. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स. सांगा 6 इंटू साइन 70 करा कॅल्सियत. किती येतो सांगा मला. तुम्ही करा आता. आता कॅल्सी शिवाय पर्याय नाही आपल्याकडं. करत चला यार. कॅल्सी नाही घेतले की तुम्ही. 6 इंटू 5.63. 5.63. 6 इंटू 70 साइन 70 साइन इंटू 6. यार काय होतंय हे? एक मिनिट. काय करायचं होतं आपल्याला? 6 इंटू साइन 70 ना. 6 इंटू 5.63. ओके, किती आलं ते? 5.63 डिवायडेड बाय खालचे डिनोमिनेटर काय आला? 8 प्लस 10.05. 8 प्लस 6 इंटू कॉस 70 10.05. 10.05. आता एकमेकांना डिवाइड करून घ्या.
मग अल्फा इज इक्वल टू भेटेल आपल्याला टॅन इनवर्स. आता मॉडच्या बाहेर आल्यामुळे सगळे काय येणार आहेत, प्लसच येणार आहे. सांगा किती येत आहे. करा ना, 5.63 डिवायडेड बाय 10.05. करत नाही का तुम्ही पटपट? बोल. 0.56. 0.56 आणि लास्ट स्टेप राहिली आता टॅन इनवर्स 0.56 काढायचं. कसं काढायचं ते सांगतो. तुमच्या कॅल्सीमध्ये आता इथं मला डायरेक्ट टॅन इनवर्स दिलेला आहे. तुमच्या कॅल्सीत बघा टॅन दिलेला असेल फक्त, आहे का? हो. तर तुम्हाला शिफ्ट दाबून टॅन दाबा बरं एकदा कॅल्सीत. वरच्या कोपऱ्यात शिफ्ट बटन असतं, शिफ्ट दाबून टॅन दाबा. आलं का टॅन इनवर्स? आलं का? हो. हो. हा, शिफ्ट दाबून टॅन दाबलं, टॅन इनवर्स आलं. त्याच्या पुढे 0.56 दाबा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. 29.24. हा, ठीक आहे. 24. 29.24 डिग्री. अल्फा इज इक्वल टू 29.24 डिग्री. ही काय भेटली आपल्याला? डायरेक्शन. समजलंय का क्वेश्चन? हो. 4 मार्क देतात बरं का असले क्वेश्चन. आपल्याला काहीच करायचं नसतं, फक्त कॅल्क्युलेटर मध्ये बटन दाबता आले पाहिजे. कोणाकोणाला समजलंय मला थंब टाका बरं जरा. निहालला समजलंय, वैभवला समजलंय. चला पटपट, कोणाकोणाला समजलंय? ओके ओके, भारी 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 भारी, छान. व्यवस्थित लिहून घ्या. चला झालंय तर घ्या पुढचा क्वेश्चन घ्या एक सोडवायला. सेम क्वेश्चन देतो मी, फक्त आकडे चेंज करतो आणि तुम्ही मला आर आणि म्हणजे रिझल्टंट आणि डायरेक्शन सांगा त्याचे काय येणार ते. ठीक आहे. क्वेश्चन पेपर मधला आलेला क्वेश्चन घेऊ का एखादा? आज नको, उद्या घेऊयात आपण. उद्या नाही, सोमवारच्या लेक्चरला. बरं, रविवारच्या लेक्चरला यायचंय बरं सगळ्यांना. टायमिंग माहिती ना रविवारच्या लेक्चरचा आपला? हो. किती किती? 3 ते 5. हा, 3 ते 5 रविवारच्या लेक्चरला ऑफलाईनला सगळ्यांना यायचंय. उद्या तर शनिवारी, समजा उद्या सुट्टी घ्या. शनिवारी नव्हती द्यायची पण ठीक आहे, घ्या तरी पण सुट्टी. 2 फोर्सेस आहेत, 200 न्यूटन आणि 150 न्यूटन आणि अँगल दिलेला आहे 80 डिग्री. ओके, एक सेकंद. 200 न्यूटन, 150 न्यूटन आणि अँगल किती दिलेला आहे? 80 डिग्री. ह्यातलं पी कोणाला म्हणायचं? 150. नाही नाही, जो हॉरिझॉन्टल फोर्स दिसतोय ना खालचा, हा, त्याला पी म्हणत चला. आणि हा जो वर दिलेला आहे ना त्याला क्यू म्हणतात. तसं काय फरक नाही पडत, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. पण तरी जनरली काय करा, त्याचा हा फोर्स सगळ्याच सारखं राहील. आपलं स्टँडर्ड राहील की जो खालचा फोर्स आहे, जो आडवा आहे किंवा जो असा आहे, तो पी म्हणत चला. आणि जो तिरपा झालाय वर गेलाय त्याला काय म्हणत चला? क्यू म्हणत चला. ओके, आपलं एक स्टँडर्ड राहील म्हणजे. किंवा जो जास्त आहे तो ना, नाही P. तसं काही नाही, अगदी तसं काही नाही. कारण फॉर्म्युलामध्ये बघ ना, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 PQ करायचंय. सगळ्याला सारखंच महत्व आहे. हो. इट डझंट मॅटर. पण तरी आपलं एक स्टँडर्ड ठेवूयात. आडव्याला पी म्हणूयात, उभ्याला क्यू म्हणूयात, म्हणजे प्रॉब्लेमच नाही. सोडवा पट 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 पट, मी पण सोडवतो. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर 500, 150 200 ना.
आला माझा आर. टू 270.03 न्यूटन. Direction tan inverse 0.65. एक फॉर्म्युला उलटा आला माझ्या. एक मिनिट. 180 साइन डिवायडेड बाय 200 प्लस. अरे त्याला पण ब्रॅकेट टाकायला पाहिजे नाही. 80 साइन डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये 200 प्लस 150 into 80 cos bracket close is equal to 0.65 आणि tan inverse 0.65 tan inverse 33.02. किती आलं बघ? किती नाही अल्फा मागल्या. सर 0. आलाय माझा. tan inverse काढ ना, मग पुढे शिफ्ट दाबून tan दाब ना. हा मग 33.16. ओके. आलं ना असं आन्सर. हो. 33.6. ओके ओके छान. हा थोडंफार आता लॅपटॉप मधलं तुमचं फिजिकल कॅल्क्युलेटर मध्ये फरक पडू शकतो, पण ओके. आलाय हो. आन्सर. रुद्राचं आलंय, गणेशचं आलंय, मांगल्याचं आलंय. बाकी आदित्य, तेजस्वी, निहालचं पण आलंय. छान. श्रुतीचं आलंय. अभिषेक, अभिषेकचं पण आलं. ओके ठीक आहे. तर आपण भेटूयात रविवारच्या लेक्चरला. आधी रविवारच्या लेक्चरला आपलं काय टार्गेट ठरलेलं आहे? आपला जो पहिला चॅप्टर संपलेला आहे त्याचे सगळे फॉर्म्युलाचा एक चार्ट बनवायचा, एका साईडला लिहून घ्यायचे आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवायचे. आणि ते झाल्यानंतर मग परत इथपर्यंत रिव्हिजन करून घेऊ आपण रविवारच्या लेक्चरला. रविवारचं लेक्चर काय मिस करू नका, काही पण करून. ठीक आहे, हो. सगळ्यांनी या. गुड नाईट. भेटूयात आपण रविवारच्या लेक्चरला.